नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी जितकी भन्नाट आहे तितकीच ही रेसिपी पौष्टिक देखील आहे। तर आज आपण बघणार आहोत ज्वारीचा उपमा। तर तुम्ही म्हणाल की आम्ही रव्याचा उपमा खाल्ला आहे, तर हो, रव्याचा उपमा जितका टेस्टी लागतो तितकाच टेस्टी हा ज्वारीचा उपमा देखील लागतो। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे, बनवायला जास्त वेळ लागत नाही। हा उपमा तुम्ही डायबिटिक पेशंटला देऊ शकता किंवा तुम्ही वेट लॉस मध्ये देखील हा उपमा खाऊ शकता। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे मी चाळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण भाजून घेऊयात। पीठ भाजण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकूया आणि 2 ते 3 मिनिटं याला सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवरती याचा हलकासा रंग बदलूपर्यंत याला आपण भाजून घेऊयात। इथे 3 मिनिटं पीठ आपण छान भाजून घेतलेलं आहे। याचा हलकासा असा कलर देखील बदललेला आहे आणि एकदम छान असा यामधून सुगंध येत आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। संपूर्ण पीठ आपण ताटामध्ये काढून घेतले। आता याला आपण फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवून घेतली। ज्या कढईमध्ये आपण पीठ भाजून घेतले तीच कढई मी इथे पुसून घेतलेली आहे। आता इथे कढई चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। इथे मी अर्धा पळी एवढं तेल घालून घेतले। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचे। तेल चांगलं गरम झालंय। आता यामध्ये मी 1 चमचा एवढी मोहरी घातलेली आहे। आता मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये जिरं घालायचे। जिरं देखील मी 1 चमचा घातलेलं आहे। आता जिरं थोडंसं तळलं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता तो यामध्ये घातलाय। तसेच यामध्ये आपण थोड्याशा हिरव्या मिरच्याचे तुकडे देखील यामध्ये आपण घालून घेऊयात। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि कांद्याचा गुलाबी रंग होईपर्यंत हे आपण परतवून घेऊयात। इथे आपला कांदा छान गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात। तर सर्वात पहिलं इथे मी बारीक चिरलेलं टोमॅटो घातले, तसेच थोडेसे बीन्स घातलेत आणि एक मीडियम आकाराचं गाजर बारीक कापून यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि भाज्या सॉफ्ट होईपर्यंत हे आपण शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि मीठ देखील या भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडंसं भाज्या शिजण्यासाठी पाणी घालून घेऊयात। तर मी यामध्ये थोडंसं पाणी घातलंय। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती हे भाज्या शिजवून घ्यायच्यात। इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाज्या एकदम सॉफ्ट अशा शिजलेल्या आहेत। आता या स्टेजला तुम्ही हवे तर यामध्ये हळद घालू शकता। आता यामध्ये आपण जे आपण भाजून ठेवलेलं पीठ आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि पीठ हे भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। इथे आपले ज्वारीचं पीठ हे सगळ्या भाज्यांमध्ये छान मिक्स झाले। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। आमच्याकडे असं थोडासा पातळ ज्वारीचा उपमा आवडतो, त्यामुळे मी इथे 3 वाट्या पाणी घातलं आहे। जर तुम्हाला असा थोडासा ड्राय उपमा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1.5 ते 2 वाटी एवढंच पाणी घाला। इथे आपण पाणी आणि ज्वारीचं पीठ हे छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती हे आपण शिजवून घेऊयात। इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता कढईवरील झाकण काढून घेऊया आणि इथे आपला उपमा हा एकदम छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर भरपूर अशी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीरही छान अशी मिक्स करून घेऊया। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया, कारण अशी थोडीशी आंबट अशी टेस्ट उपम्यामध्ये खूप छान लागते। आणि आता हे लिंबाचा रसही छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपला हा ज्वारीचा पिठाचा उपमा इथे बनवून तयार झालेला आहे। आता हा खाण्यासाठी प्लेटमध्ये आपण वाढून घेऊयात।
अशा प्रकारे एकदम स्वादिष्ट आणि अत्यंत पौष्टिक असा आपला ज्वारीचा पिठाचा उपमा इथे बनून तयार झालेला आहे। हा खायला खूप छान लागतो आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। हे तुम्ही डायबेटिक पेशंटला देऊ शकता किंवा तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्यामध्ये देखील तुम्ही हा उपमा खाऊ शकता। हा एकदम खायला छान लागतो आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हा उपमा बनवलेला आहे। रव्याचा उपमा जेवढा टेस्टी लागतो त्याचप्रमाणे हा उपमा देखील तेवढाच टेस्टी लागतो। तुम्ही एकदा हा नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील हा खूप आवडेल। आणि अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।